संघर्षाला अखेर यश. मराठा महासंघाच्या पाठपुराव्यामुळे जालना जिल्हा रुग्णालयातील MRI मशीन सुरू. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत पडून असलेले MRI मशीन अखेर कार्यान्वित करण्यात आले असून या यशामागे मराठा महासंघाच्या सातत्यपूर्ण संघर्षाची मोठी भूमिका असल्याची भावना व्यक्त होतीये. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी मराठा महासंघाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला अखेर निर्णय घ्यावा लागला. जिल्हा रुग्णालयातील MRI मशीन धूळखात पडून असल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपये खर्च करून तपासण्या कराव्या लागत होत्या. या गंभीर समस्येकडे सर्वप्रथम मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आणि जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडुळ यांनी लक्ष वेधले. त्यांनी केवळ निवेदनबाजी न करता प्रत्यक्ष संघर्षाची भूमिका घेत प्रशासनावर दबाव निर्माण केला. बंद पडलेल्या मशीनसाठी तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अनेक मंत्र्यांना देखील निवेदन दिलं होतं. त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर त्या प्रयत्नाला अखेर यश आलेले काय सांगणार? 12 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जालना येथे आले असताना जालना जिल्ह्यातील आरोग्य समस्या संबंधी MRI मशीन असेल किंवा हायटेक एक्सरे मशीन असेल ती गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येऊन सुद्धा धूळखात पडली होती. ती सुरू होत नव्हती. काही अधिकाऱ्यांची दिरंगाई असेल किंवा तांत्रिक अडचणी असेल, मग या कारणामुळे अनेक रुग्णांची गोरगरीब रुग्णांची हेळसांड होत होती. इतर खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन आवाची सवा त्यांना पैसे भरावे लागत होते. ही बाब शिंदे साहेबांना लक्षात आणून दिली. त्यावेळी शिंदे साहेबांनी ती गोष्ट लक्षात घेऊन गांभीर्य घेऊन ते तात्काळ बसवण्यासाठी आदेशित केलं. परंतु तेही झाल्यानंतर तसंही झालं नाही. त्यानंतर मुंबई मंत्रालय आमचे मराठा महासंघाचे अशोकराव पडुळ ते स्वतः जाऊन शिंदे साहेबांचे जे सचिव आहे त्यांच्याकडे निवेदन दिलं, मंत्रालयात निवेदन दिलं आणि इथं उपसंचालक यांना घेरावसुद्धा घातला. त्यानंतर या जी MRI मशीन आहे ही सगळं प्रक्रिया केल्यानंतर MRI मशीन परवा तिचं उद्घाटन झालं. याचा आम्हाला आनंद आहे. खऱ्या अर्थानं गोरगरीब रुग्णांचा जो काही त्रास होता तो यामार्फत आता दूर केला जाईल याचा आम्हाला आनंद होत आहे.